आदरणीय व्यासपीठ, आजचे मुख्य पाहुणे श्री भावेशभाई मेहता, मुंबई गुजराती संघटन चे कार्यकर्ता, सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाची शुभेच्छा व्यक्त करत आहे। आणि आजचे मुख्य पाहुणे त्यांचा थोडक्यात परिचय देत आहे। मी जवळजवळ 12 वर्षापासून त्यांच्या संपर्कमध्ये आहे, त्यांच्याबरोबर कार्य करत आहे। पण मी डहाणूला असतो आणि सर कांदिवलीला असते, मुंबई एरिया ते पाहतात। श्री भावेशभाई मेहता त्यांनी गुजराती माध्यममध्ये सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयातून SSC म्हणजे की 10वी पास करून विथ गोल्ड मेडल आला होता त्यांना। ते परीक्षा पास करून भगुबाई पॉलिटेक्निक, जे पॉलिटेक्निकसाठी फेमस कॉलेज आहे, त्यामध्ये प्रवेश घेतला आणि त्याने डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर चे डिग्री प्राप्त केली। त्यानंतर KJ सोमय्या कॉलेजमध्ये त्यांनी BE म्हणजे इन मशीन टूल्स अँड इंजिनिअरिंग चे डिग्री प्राप्त करून 2 वर्ष सर्व्हिस करत होते। नंतर 20 वर्ष त्यांनी स्वतःच्या फॅक्टरी चालू केली, कारखाना चालू केला, व्हॉट्सअप चालू केलं आणि त्यांनी ते 20 वर्षपर्यंत ते वर्कशॉप चालू ठेवलं। 46 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना वाटलं की बाई आता माझ्याकडे फार झाले, लक्ष्मीची कृपा, आता मला काम धंदा सर्व वाइड अप करून त्यांनी फक्त फुल टाइम एकच ध्येय, मातृभाषा बचाव। आज आपण पाहत आहे की सर्व पेरेंट्सना आपला मुलगा इंग्लिश मीडियममध्ये शिकला पाहिजे। त्या मातृभाषा वाचवण्यासाठी भाषण देणारे तर पुष्कळ असतात। आपण जिथेही जातो तिथे एज्युकेशनचे जे वक्ता येतात की भाई मातृभाषा वाचवली पाहिजे, गुजराती, मराठी आणि इतर, तर ते सर्व भाषणच देतात। पण प्रॅक्टिकल जर कोणी दाखवला असेल तर भावेशभाईंनी करून दाखवला। 15 वर्षापासून ते 24x7 असे कार्य ते मातृभाषेच्या उत्कर्ष आणि उन्नतीसाठी करत आहे। आज सर्व गुजराती माध्यमची जवळजवळ 73 शाळांना त्यांनी एक छत्रमध्ये, मुंबई गुजराती संघटन हे छत्रमध्ये एकत्र केले आहे आणि सर्वांना ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक मार्गदर्शन ही करत आहे। जवळजवळ 350 से वधू त्यांनी जनजागृतीसाठी वालीची सभा केली। वालींना समजावलं की बाई मातृभाषाच्या काय महत्त्व आहे आणि मातृभाषामध्ये शिकलेले विद्यार्थी कुठे कुठे पोहोचत आहे ते सांगत आहे। तसंच शाळेचे ट्रस्टी त्यांनाही ते संपर्कमध्ये येऊन त्यांनाही मातृभाषा वाचवण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे। तसंच 10वीचे खास करून आमचे गुजराती माध्यमामध्ये
गाईड किंवा इतर साहित्य मिळत नाही त्यावेळी त्यांनी जन्मभूमीमध्ये खास 10वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि मार्गदर्शन ने खास करून प्रश्न पेपर ते वीकली एक दिवस ते आपले जन्मभूमीमध्ये येत आहे। तसेच इनाम महाराष्ट्रामध्ये गुजराती माध्यममध्ये शिकलेले SSCचे तमाम शाळेचे विद्यार्थ्यांना ते पारितोषिक आणि इनाम देत आहे। तसंच मुंबईची गुजराती माध्यममध्ये शिकणारे विद्यार्थी साधारण गरीब असतात, तर त्यांना व्हेकल्स त्या शाळेपर्यंत पोहोचवायचे आणि परत घरी आणायचे, तेही कार्य करत आहे। गणवेश, नोटबुक असे वितरण तर चालूच असते। तसेच त्यांनी बालवाडीसाठी बालमंदिर ही स्टार्ट केले आहे। त्याचे दहिसर, malaड, कोल्हापूर, नाशिक एवढे जिथे जिथे गुजराती स्कूल आहे तिथे ते जात आहे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे। एवढंच नाही, जेव्हा कोरोना होता, आपण सर्व घरात बसले होते, त्यावेळी त्यांनी 15 ऑनलाईन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या गुजराती आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा आयोजन केला होता आणि त्यावेळी विद्यार्थ्यांना मनोरंजन, ते चिंता जे होती आपला मगज मध्ये, ते त्यांनी कमी केलं। टेन्शन 200 विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्ती मिळवून देत आहे आणि 1150 सारखी ते राशनची किट, ज्याच्यात 14 उपयोगी असं वस्तू ही ते वितरण करत आहे, जिथे त्यांचे कार्य नेहमीच चालू असतात। मी कधी कधी त्यांना सांगतो की बाई, तुम्ही कधी आरामच करत नाही, थकवा येत का नाही? ते म्हणतात, मी विद्यार्थी बरोबर बोलतो, त्यांच्याशी शिक्षकांशी बोलतो, तेव्हा मला समाधान आणि संतोष वाटत आहे। असे एज्युकेशन शिकलेले नव्हते, एज्युकेशनची लाईन नव्हती, तरी सुद्धा त्यांनी एक शिक्षक पेक्षाही जास्त कार्य आज करत राहत आहे। प्रभू त्यांचे कार्याला प्रेरणा द्यावी, त्यांना शक्ती द्यावी, असे मी माझं मंतव्य, माझा परिचय समाप्त करतो। मित्र, एवढा प्रेम आहे की ते कांदिवलीवरून आज सकाळी 4 वाजता निघाले आणि इथे बरोबर टाइम पर येऊन गेले। मध्ये पंक्चर झाली गाडी, म्हणून थोडा उशीर झाला, पण येऊन गेले। थँक्यू भावेश भाई, तुम्ही आमची शाळेना, आपली शाळेनाही वारंवार मदत करत आहे। नोटबुकचे वितरण ते कैलास सरला माहीत आहे की एकच सांगितलं की बाई, आम्हाला विद्यार्थ्यांना वह्या आणि त्या पुढच्या वर्षी, गेल्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी जे 9th स्टँडर्डचे पुस्तक आणले होते, पाठ्यपुस्तक, त्यासाठीही त्यांनी मदत केली होती। असे हे सेवाभावी, शिक्षणप्रेमी असे आजचे मुख्य अतिथी आहे। मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। आजचे प्रमुख पाहुणे श्री भावेश